आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. तुला भाजी वाढू? भारती पुऱ्या. ये बस बस. ताई मी काही मदत करू का? तू त्याला भरव, मी यांना वाढते. डाळ केली वाटतं. पप्पा आज खीर खायला मिळेल. माहितीये कशासाठी? मोठी आई सरपंच झाली ना म्हणून. बघितलं दादा, वहिनी जिंकल्यामुळे सगळेच कसे खुश आहेत. मला तर मनापासून आनंद तेव्हाच होईल जेव्हा माझा दीर एखादी चांगली नोकरी करेल. वहिनी, मी बेरोजगार आहे म्हणून तुम्ही नाराज आहात? अहो नाही नाही भाऊजी, असं का बोलताय तुम्ही? मी तुम्हाला वाईट वाटावं म्हणून नव्हते बोलले. हे माझ्या मनात आलं ते मी बोलून दाखवलं. बाबूलाल, मी तुला माझा भाऊ नाही मुलगाच मानलाय. आणि मालतीचं मन किती स्वच्छ आहे हे तुला देखील चांगलंच माहिती आहे. मग तू हा विचार कसा केलास? हे बघ, तू आम्हाला कधी ओझं वाटलेला नाहीयेस आणि वाटणारही नाहीस. दादा, तुम्ही तर खूपच सिरियस झालात. मी तर मस्करी केली होती. अहो, जेवताना अशी थट्टा अजिबात करायची नसते. बघितलत ना ताईंच्या डोळ्यात कसं पाणी आलंय. अहो वहिनी, माझं खरंच चुकलं. मला खरंच तुमचं मन दुखवायचं नव्हतं. असं तुझ्या डोक्यात आलं तरी कसं? मला एवढं वाईट वाटलं तर मालतीला काय वाटलं असेल? आई बाबा गेल्यानंतर तुला मालतीनेच तर. ती काय सांगायची गोष्ट आहे का दादा? वहिनी, अहो माझं खरंच चुकलं. मी कोंबडा होऊन तुमची माफी मागतो. हवं तर मला माफ करा वहिनी. मला खरं असं भरल्या ताटावरून उठायचं नसतं. जेवून घ्या आधी. मोठी आई, तू पप्पांना कोंबडा होऊ दे. मला बघायचे की ते कसे दिसणार. बदमाश. मी कोंबडा तर तुझी आई कोंबडी झाली ना, आणि तू पिल्लू. चल जेवून घे. तुझ्यावरच गेले. हे घ्या, थोडीशी खीर घ्या. अच्छा वहिनी, मला तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची आहे. बातमी अशी आहे की मला खूप लवकरच खूप चांगली नोकरी मिळणार आहे. मी फक्त फोनची वाट बघतोय. अरे मग ही बातमी तू आधी का नाही दिलीस आम्हाला? तारा. अहो दादा, मलाही आता थोड्या वेळापूर्वीच कळलीये. म्हणजे तुम्ही जाणून बुजून आईला सतावताय? काका तुम्ही पण ना? अगं नाही भारती, असं नाहीये. वहिनी, वृत्तपत्रकात उपसंपादकाची नोकरी आहे. खूप चांगली नोकरी आहे. बस आता असं समजा की ह्या घरातून दुःख पूर्णपणे दूर होईल. आता फक्त आनंदच आनंद असेल या घरात. मी खूप खूप खुश आहे वहिनी.
हे देवा बास, आमच्या घरावर तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे. आणखी काहीही नकोय मला. दादा एक वाटी खीर तर हवी ना. आणखी घ्या. 2 + 2 = 4. अरे एकमेकांच्या कानात एवढा जोरजोरात ओरडून अभ्यास करताय, काही लक्षात राहील का तुमच्या? हा? अरे जरा मनातल्या मनात अभ्यास करा. मोठी आई 26 जानेवारीला देश स्वतंत्र झाला होता की संविधान लागू झालं होतं? संविधान लागू झालं होतं बाळा. बघितलं, मी बोललो होतो ना. मोठी आई हं? मी खेळायला जाऊ? एवढ्या कडक उन्हात खेळायला जायचंय? चला आधी अभ्यास करा, संध्याकाळी जा. अच्छा बिट्टू, माझं एक काम कर बघू. जा जाऊन तुझ्या मम्मीला बोलवून आण. हो. अरे राहू दे, ती बघ आली मम्मी. काय म्हणत होता बिट्टू? अगं काही नाही, नेहमीप्रमाणे प्रश्नांवर प्रश्न. तसा खूप हुशार आहे हा आपला बिट्टू. तू कुठे होतीस इतका वेळ? कुठे नाही ताई, इथेच होते. ह्यांचे कपडे आणायला गेले होते. उद्या ह्यांना काहीतरी काम आहे. अच्छा, तुमचं काही काम होतं का? तसं काम तर होतं. मी आपल्या बाबूलालसाठी एक नवस बोलले होते शिवशंकराकडे. मी त्याला म्हटलं होतं, आमचा बाबूलाल नोकरी करायला तयार झाला तर मी तुझ्या दर्शनाला येईन. काय योगायोग आहे ताई. मी पण एक नवस बोलले होते तुमच्यासाठी. माझ्यासाठी? हो. चल तर उद्याच जाऊन दर्शन घेऊन येऊ. बरं. अरे अर्जुन, कसा आहेस तू? आणि असं टकामका काय पाहतोयस? अरे वा गुरुजी, एकाच दिवसात विजयाची अशी धुंदी चढली. अरे बाबा, मी जमिनीवरचा माणूस आहे. विजयाची नशा जर चढली असती तर जमिनीवरती नाही, हवेत उडलो असतो. हो तर मग एक काम करा गुरुजी, हे जे तुम्ही शाळेचं बांधकाम करताय ते ताबडतोब थांबवा. ती दुसऱ्या कोणाची तरी जागा आहे. काय रे, सकाळी सकाळी भांग पिऊन आलायस का तू? अहो, ती विश्वेश्वर पांडेची जागा आहे गुरुजी. अच्छा, तुझ्या बोलण्यामुळे ती जागा विश्वेश्वर पांडेची होईल का? तू शंकर सिंगचा माणूस आहेस ना? आता हे नवीन षडयंत्र रचताय का? तुम्ही तर सुशिक्षित आहात ना, तुम्ही स्वतःच येऊन बघा. तिथे तलाठी साहेब सुद्धा आलेले आहेत. तलाठी साहेब आलेत? आता हे तलाठी साहेब का आलेत? अरे कुण्या भलत्याची जागा असं कोणी घशात घालत असेल तर तलाठी साहेबांना बोलवावंच लागेल ना. चला, तुम्हाला तलाठी साहेबांनी बोलवलंय, तुम्ही स्वतःच येऊन बोलून घ्या. सकाळी सकाळी काय कटकट लावलीस कुणास ठाऊक. चल तू, आलोच मी कुणालाही घाबरत नाही. मला चांगलंच माहिती आहे, सरपंच निवडणुकीत हरले म्हणून त्यांनी हा नवीन डाव रचलाय. मालती, काय झालं दादा? अरे बघ ना याच्याकडे. हा म्हणतोय ज्या जागेवर आपण शाळा बांधतोय ना, ती जागा विश्वेश्वर पांडेंची आहे म्हणून. खरं तर ती जमीन त्याच्या आजोबांनी शाळेसाठी दान म्हणून दिली आहे. प्रमाणपत्र आहे माझ्याकडे. अरे डोकं फिरलंय की काय तुझं? हा, मलाही असंच वाटतंय. मालती कुठे आहे? अहो त्या तर पहाटेच मंदिरात गेल्यात पूजा करण्यासाठी. नवस बोलल्या होत्या ना, म्हणूनच. दादा, काय झालं तारा? दादा, कोणाच ठाऊक ताई कुठे गेल्यात ते. अगं तू तर त्यांच्या सोबतच होतीस ना. मी प्रदक्षिणा घालून आले तर ताईंची पूजेची थाळी मंदिराबाहेर अस्ताव्यस्त पडली होती. मला ते बघून असं वाटलं की जणू की अरे देवा, सकाळी सकाळी हे कसलं संकट आलंय. तुम्ही असं पहाटे का गेला होतात मग? मी ताईसाठी नवस बोलले होते. आम्ही सकाळी शंकराच्या मंदिरात पूजेसाठी गेलो होतो. हा. तिथून परत आल्यावर आम्ही आपल्या मंदिरात पूजा करायला गेलो होतो. मी प्रदक्षिणा घालत होते हा. आणि मी परत आले तेव्हा बघितलं की ताई तिथे नव्हत्या आणि मंदिराच्या बाहेर त्यांची पूजेची थाळी पडली होती.
मी त्यांना सगळीकडे शोधलं पण त्या कुठेच नव्हत्या. आई आई हरवली अशी अशी कशी हरवली? अगं मग तू तिथे कोणाला विचारलं का नाहीस, पुजाऱ्याला वगैरे? मी सगळ्यांना विचारलं पण तिथे कोणालाच काही माहित नाहीये. काहीच माहित नाही? बाबूलाल, मला तर खूप भीती वाटते. दादा असं घाबरून चला चालायचं नाही, बाबा. आपण सगळे तिथे जाऊन बघूया. चला हो, हो. चला, चला दादा. चल. मालती, मंदिराजवळ सांगितलं होतं बाबा. मालती, आई मालती. अरे ही ही थाळी तर आई पूजेसाठी घेऊन येत होती. अरे देवा, हे काय झालं? मालती कुठे गेली? मला तर शंका येते की वहिनीसोबत काहीतरी विपरीत घडलंय. मला तर काहीच कळत नाहीये. मला मात्र सगळं कळतंय. यामागे शंकर सिंग आणि त्याचा मुलगा विक्की, ह्या दोघांचा हात आहे. दादा, अगदी अगदी स्पष्टपणे माझ्या लक्षात येत आहे, अगदी स्पष्टपणे. पण काका, आईने कोणाचं काय वाईट केले की आणि थाळी इथे पडली त्यावर? मला कल्पना नव्हती की ते लोक एवढ्या खालच्या पातळीला उतरतील. कुणास ठाऊक ते आता मालतीशी कसं वागत असतील. दादा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो की जर वहिनीसोबत काही वाईट घडलं तर जिवंत नाही सोडणार मी त्या दोघांना. जिवंत नाही सोडणार मी त्या दोघांना. मी तुम्हाला सांगून ठेवतोय दादा. ते काही करू शकले नाही ना, म्हणून त्यांनी ताईंचं अपहरण केलं. मला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. आता कसं कळेल की मालती कुठे असेल, कशी असेल? मी स्वतः जाऊन बघतो, वाड्यावर जाऊन बघतो. मी विचारतो त्या शंकर सिंगला. आपण ह्या विरुद्ध आवाज उठवायचा दादा. बाबूला, भानावर ये. मी भानावर आहे दादा, मला जाऊ द्या तुम्ही. अरे घाई केली तर ते विनाकारण मालतीला त्रास देतील. बरोबर आहे. गुरुजी, काय झालं? गुरुजी, हे बघा, ह्या चपला त्या तिथे पडल्या होत्या. ह्या तर आईच्या चपला आहेत. तुम्हाला कुठून मिळाल्या? इथेच पडल्या होत्या. ह्या तर ताईंनी घातल्या होत्या. वहिनी, अरे वहिनीच्या देवा. चपला. गुरुजी, असा धीर सोडू नका. गुरुजी, गुरुजी, मग काय करू मी? तुम्ही जाऊन पोलिसात तक्रार नोंदवा आधी. हा, दादा, दादा, मी जाऊन त्या दोघांविरुद्ध तक्रार नोंदवतो. तारा, तू आणि भारती घरी जा. मी जातोय पोलीस स्टेशनमध्ये त्या दोघांविरुद्ध तक्रार नोंदवायला. चला. बरोबर बोलताय. साहेब. अरे लवकर जावा, माहितीये का नाही? हो. 4:30ची शेवटची गाडी आहे. हो, ह्याला संध्याकाळपासून नैनी सेंट्रल जेल मध्ये पाठवायचं आहे. जावा. चल. अरे थांब थांब थांब, हा, हा. गाडीत तिकीट घेऊनच बसा. पोलिसांचं नाव खराब करायचं नाही. जावा. मी काय म्हणत होतो, हा, धरमपूर मध्ये ठेवलंच काय आहे? हा, नुसती सरकारी ड्युटी बजावतोय. कधी कधी असं वाटतंय की रिटायरमेंट घ्यावी, पण ह्या वर्दीचा जो रुबाब आहे ना, ह्याचा लोभ काय सुटत नाही. असं वाटतंय की रिटायरमेंट घेऊन नेतागिरी करावी. त्यासाठी सगळा जोर लावायला लागलोय मी. त्या कुंभमेळ्यात ड्युटी लागली की चांदीत चांदी होईल, आणि मग बघा सगळं कसं एकदम टकाटक होतं या. ते होय, प्रयत्न चालल्यात. होय, नक्की होईल, नक्की होईल. मग इन्स्पेक्टर साहेब, हा, इन्स्पेक्टर साहेब, काय झालं? दिसत नाही मी बिझी आहे? ती फोनवर बोलावली ना? हा, जाऊन बाहेर बसा आणि जवापातूर बोलवत नाही आत येऊ नका. हे हवालदार. काय साहेब? अरे आंधळा आहेस का? दिसत नाही तुला? अरे पोलीस स्टेशन हाय का म्हशींचा गोठा? कुणी बी थोबाड उचलून आत येतं या. बाहेर बसव ह्यासनी. जावा. हे चला बाहेर. साहेब, आम्ही तक्रार नोंदवायला आलोय. इन्स्पेक्टर साहेब, खूप अर्जंट मामला आहे. हे तर जो कोणी येतोय तो अर्जंटच येतोय. आरामात कुणी बी येत नाही. जावा आता, बाहेर जाऊन बसा, नंतर बोलव तुम्ही. होय, तर मी म्हणत होतो की हा,
लई दिवस झालं एखादी जंगी पार्टी झाली नाही. वय अगदी तसलीच पार्टी फटाफट करून टाका. अहो साहेब कमाल आहे, इथे कोणाच्या तरी जीवाचा प्रश्न आहे आणि तुम्ही पार्टी करण्याविषयी बोलताय. माफ करा पण आम्ही खूप अडचणीत आहोत सर. मी नंतर फोन करतो. लय गडबड आहे. जे सांगायलो ते कळना झालंय का तुम्हाला? हे बघा साहेब, सध्या आम्ही खूप हैराण आणि अडचणीत आहोत. तुम्हाला मी काय सांगू? सांगा काय भानगड आहे. इन्स्पेक्टर साहेब, आमच्या गावच्या सरपंच मालतीताई ज्या गुरुजी दीनदयाळांच्या पत्नी आहेत त्यांचं अपहरण झालंय. हे काम केले शंकर सिंगने आणि आम्ही त्यांच्याच विरुद्ध तक्रार नोंदवायला आलोय. काय? शंकर सिंग विरुद्ध तक्रार नोंदवायला आलाय सा? अरे खोळ्यानू, जो स्वतःच गायब आहे तो दुसऱ्याला कसं गायब करणार? काय म्हणायचंय तुम्हाला सर? मला असं म्हणायचंय की शंकर सिंग 2 दिवसापासून स्वतः आहे. तुम्ही खोटं का बोलताय साहेब? मी खोटं बोलतोय? होय. मी जे बोलतोय ते खरं आहे हे सिद्ध करायला हिथल्या कोणाची शपथ घ्यायला पाहिजे का? हा? काय पिऊन आलायस का? एवढा जोम आलाय तुला? साहेब तुम्ही मनाने काहीही सांगाल आणि आम्ही त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू. मी माझ्या मनाचंच बोलतोय नाही का? ह्याला जरा रिपोर्ट दाखव रे. शंकर सिंगचा मुलगा विक्कीनं ते गायब झाले होते म्हणून तक्रार दिली होती. जाऊन बघा जरा. याचा काय अर्थ आहे बाबू दादा? हा, तुम्ही म्हणतायसा तर गुरुजींची बायको मालतीताईंचं अपहरण झाल्याची तक्रार मी नोंदवून घेतो. ठीक आहे सर, सध्या तक्रार नोंदवतो मी. आपण पुढचं पुढे बघू. पण साहेब, ज्या प्रकारे पूजेची थाळी मंदिराच्या पायऱ्यांवर आढळून आली आहे त्यावरून स्पष्ट आहे की माझ्या वहिनींना कोणीतरी बळजबरी उचलून घेऊन गेलंय. हे घ्या. तुम्ही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करा साहेब. आधी तुम्ही तक्रार तर नोंदवा, त्याच्यानंतर आम्ही घटनास्थळी येतो आणि एन्क्वायरी करतो की, आणि जी काही योग्य कारवाई असेल ती करणार. हे घ्या. हे पहा, तुमच्या मुलीचं ऍडमिशन नक्की होईल. तुम्ही काळजी करू नका. जय हिंद. हॅलो मंत्री साहेब, नमस्कार. मी धरमपूर ठाण्यातनं बोलतोय. इन्स्पेक्टर बोलतोय. नमस्कार इन्स्पेक्टर. तुमच्या परिसरातील लॉ अँड ऑर्डर बरा आहे ना? मंत्री साहेब, आत्ता पातूर तर ठीकच होतं. ही गोष्ट तर तुम्हाला सुद्धा माहित आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर वातावरण जरा जास्तच तापलंय. ठाऊक आहे मला. तापेल आणखी काही दिवस, बघू. अहो असं कसं चालेल मंत्री साहेब? ती नवी सरपंच मालतीताईला गायब करण्यात आलंय. काय? कधी? मंत्री साहेब, आता बाबूलाल सोबत गावातली काही माणसं आली होती. त्या लोकांनी शंकर सिंग विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. मंत्री साहेब, त्यांना शंकाच नाही तर खात्री आहे की हे काम शंकर सिंगचंच आहे. मग तुम्ही काय केलं इन्स्पेक्टर? आता काय केलं मंत्री साहेब? ठाण्यात बसलूया तर आपली ड्युटी करायलाच पाहिजे. ती लोक तर शंकर सिंग विरुद्ध नावानिशी तक्रार करायला आलती. तशी तक्रार मी नाही नोंदवली, पण अपहरणाची तक्रार नोंदवावी लागली. हे बघा मंत्री साहेब, आता माझी बी कॅपॅसिटी आहे हो. काय बरोबर आहे ना? अरे बाबा, सरपंच तर स्वतःच्या मनाचे मालक आहेत. ते कधी ऐकतात का कोणाचं? मंत्री साहेब, जर तुम्ही सरपंचांशी बोललात
तर कृपा करून त्यांना आणखी काही दिवस भूमिगत राहायला सांगा. पण माझं ऐकतील तेव्हा ना. जर हे प्रकरण माझ्या हाताबाहेर गेलं तर मात्र अवघड होणार. हे तर थोडक्यात असंच झालं की खाजून अवधानानं मंत्री साहेब आता असं आहे की ते निर्दोष जरी असले तरी अडचणीत सापडतीलच ना. तुम्हाला कळलं ना? अहो ते काय म्हणतात ते, माझी पोझिशन ऑकवर्ड होईल ना. आता मी सुधीक लई दिवस कायद्यासोबत लपंडाव खेळू शकत नाही. जर माझं सरपंच साहेबांशी बोलणं झालं तर त्यांना समजावण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही तुमची ड्युटी व्यवस्थित करा. ठीक आहे मंत्री साहेब. नमस्कार. जय हिंद. जय हिंद. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला